नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राष्ट्रवादी संदर्भातली। मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आज सत्ताधारी पक्षाचंच आंदोलन होणार आहे। अजित पवार गट आज राज्यभर आंदोलन करणार आहे। महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून हे मुका आंदोलन केलं जाणार आहे। मालवणमध्ये पुन्हा शिवरायांचा पुतळा उभा करण्याची मागणी यावेळेला या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भातलं पत्रक काढलं आहे। मालवण बदलापूर या प्रकरणावरून शिंदेंकडून केसरकरांना समज देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मालवण दुर्घटनेबाबत सांभाळून वक्तव्य करण्याच्या सूचना त्यांनी केल्यात। बदलापूर अत्याचार घटनेवर कारवाईची घोषणा नकोय तर कृती करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकरांना या सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करण्याचे देखील निर्देश त्यांनी दिले। यापेक्षा चांगला पुतळा उभारू असा बोलण्याचा अर्थ असू शकतो। रावसाहेब दानवेंकडून दीपक केसरकर यांची पाठराखण करण्यात आलेली आहे। केसरकरांच्या बोलण्याचा उलटा अर्थ घेऊ नका असं देखील दानवेंनी आवाहन केलंय। त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे घडलेलं चांगलं होईल याचा अर्थ याच्यापेक्षा चांगला पुतळा बसू असा बोलण्याचा अर्थ असू शकतो। चांगलं होईल याचा अर्थ काय, पुतळा पडला हे चांगलं झालं असं थोडं म्हणलेत ते। त्याचा अर्थ तुम्ही उलटा घेऊ नका। पुतळा पडला याचं चांगलं झालं असं केसरकर म्हणले नाही। याच्यातून काही चांगलं होईल म्हणजे आता जे काय घडलं हे पुन्हा घडणार नाही अशा प्रकारचं राज्य सरकार काळजी घेईल आणि त्याची काळजी घेऊन पुन्हा असं घडणार नाही याची हे तपासतील, शक्यता तपासतील।